नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. मागील श्लोकामध्ये श्रीकृष्णांनी विविध प्रकारच्या यज्ञाचे वर्णन केले. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण श्लोक 30, 31 आणि 32 याचा अर्थ आणि त्याचा आपल्या दैनंदिन जीवनातील संदेश समजून घेणार आहोत. श्लोक क्रमांक 30 मध्ये आपल्याला समजतं की यज्ञ करणाऱ्यांचे पाप नष्ट होऊन त्यांना यज्ञाचे फळ कसे मिळते. श्लोक क्रमांक 31 मध्ये आपण समजून घेणार आहोत की जो मनुष्य या जीवनरूपी यज्ञाचे आचरण करत नाही त्याला या लोकात किंवा परलोकात सुख कसे मिळू शकत नाही. श्लोक क्रमांक 32 मध्ये आपण माहीत करून घेणार आहोत वेद प्रणीत हे सर्व यज्ञ कर्मजन्य म्हणजे कर्मातून निर्माण झालेले कसे आहेत आणि हे जाणून मुक्ती कशी मिळवता येते. चला तर मग श्रीकृष्णाच्या या अमूल्य ज्ञानाचा गाभा सोप्या भाषेत समजून घेऊया. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. मी तुम्हाला ऐकवत आहे भगवद्गीता. भगवद्गीतेतील अध्याय 4 ज्ञानकर्म संन्यास योग. श्लोक क्रमांक 30. सर्वेप्येते यज्ञविद्यो यज्ञक्षिपत कल्मषा यज्ञशिष्टामृत भुजो यन्ति ब्रह्म सनातनम. अर्थ, यज्ञाचे प्रयोजन उत्तम रीतीने जाणणारे हे सर्व यज्ञकर्ते पापकर्मातून मुक्त होतात आणि यज्ञाच्या अविष्टीरूपी अमृताची चव घेतल्यामुळे सनातन ब्रह्मस्तराची प्राप्ती करतात. तात्पर्य, विविध प्रकारच्या यज्ञाच्या पूर्वोक्त वर्णनावरून म्हणजे द्रव्ययज्ञ, वेदाध्ययन किंवा ज्ञानयज्ञ आणि योगयज्ञ यातून कळून येते की इंद्रिय संयमन करणे हाच या सर्वांचा मूळ उद्देश आहे. इंद्रिय तृप्तीमुळेच मनुष्य भौतिक अस्तित्वात गुंतून राहतो. म्हणून जोपर्यंत तो इंद्रिय तृप्ती विरहित स्तरावर स्थित होत नाही तोपर्यंत तो सच्चिदानंद स्तरापर्यंत उन्नत होऊ शकत नाही. हा स्तर म्हणजे सनातन किंवा ब्रह्मस्तर होय. वर सांगण्यात आलेला सर्व यज्ञ मनुष्याला भौतिक जीवनाच्या पापकर्मातून शुद्ध होण्यास सहाय्यक होतात. जीवनातील या प्रगतीमुळे मनुष्य ऐश्वर्यवान होतो आणि आनंदी होतो. इतकेच नव्हे तर अतिसंयमी निर्विशेष ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होऊन किंवा भगवान श्रीकृष्णाचे सानिध्य प्राप्त करून शाश्वत भगवत धामामध्ये प्रवेश करतो. श्लोक क्रमांक 31. न्यायं लोकस्तयज्ञस्य कुन्तोन्य कुरु सतम. अर्थ, हे कुरुश्रेष्ठा, यज्ञ केल्याविना मनुष्य या लोकामध्ये किंवा या जीवनामध्ये कधीच सुख प्राप्ती करू शकत नाही. तर मग पुढील जीवनाविषयी काय सांगावे. तात्पर्य, मनुष्य कोणत्याही प्रकारचे भौतिक जीवनामध्ये असला तरी निश्चितपणे त्याला आपला वास्तविक स्वरूपाचे अज्ञान असते. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर भौतिक जगातील अस्तित्व म्हणजे आपल्या पापमय जीवनाच्या कर्मफळांचा परिणाम आहे. पापमय जीवनास अज्ञान कारणीभूत आहे आणि पापमय जीवन हे मनुष्याने भौतिक अस्तित्व अवलंबिण्यास कारणीभूत आहे. या जंजाळातून बाहेर पडण्यासाठी मनुष्य जीवन हा एकमेव सुटकेचा मार्ग आहे. म्हणून वेद आपल्याला या जंजाळातून मुक्त होण्यासाठी धर्म, अर्थ, काम आणि सरतेशेवटी या दुःखमय अवस्थेतून पूर्णपणे बाहेर पडण्याचा मार्ग निर्देशित करतात. धर्माच्या मार्गावर किंवा वर सांगितलेल्या विविध प्रकारच्या यज्ञामुळे
आपोआपच आपला आर्थिक समस्या सुटतात. जरी तथाकथित लोकसंख्या वाढ झाली असली तरी यज्ञाचरण करून आपण पुरेशा प्रमाणात अन्न, दूध इत्यादी प्राप्त करू शकतो. याप्रमाणे शारीरिक आवश्यकता जेव्हा पूर्णपणे भागतात तेव्हा स्वाभाविकपणे पुढची पायरी म्हणजे इंद्रिय तृप्ती होय. म्हणून वेदांनी इंद्रिय तृप्ती नियमनासाठी पवित्र विवाह बंधनाची व्यवस्था केली आहे. याप्रमाणे मनुष्य क्रमाक्रमाने भौतिक बंधनातून मुक्त होण्याप्रत उन्नत होतो आणि मुक्त जीवनाचे परमोच्च परिपूर्णत्व म्हणजे भगवंताचे सानिध्य प्राप्त करणे होय. पूर्वीच सांगितल्याप्रमाणे यज्ञ केल्यामुळे सिद्धी प्राप्त होते. म्हणून जर मनुष्य वेदानुसार यज्ञ करण्यास इच्छुक नसेल तर तो वर्तमान जीवनामध्ये सुखाची अपेक्षा करू शकेल. मग अन्य लोकांवरील अन्य शरीरांविषयी काय बोलावे? विविध स्वर्ग लोकांमध्ये विविध प्रकारची सुखे उपलब्ध असतात. त्या सर्व ठिकाणी विविध प्रकारचे यज्ञ करणाऱ्या मनुष्यासाठी अमर्याद सुख उपलब्ध असते. परंतु एखादा मनुष्यास प्राप्य असे परमोच्च सुख म्हणजे कृष्ण भावनेद्वारे आध्यात्मिक लोकामध्ये प्रवेश करणे होय. म्हणून कृष्ण भावना भवित जीवन हेच भौतिक जीवनाच्या सर्वसामान्याचे समाधान आहे. श्लोक क्रमांक 32. एवं बहुविधा यज्ञा वितता ब्राह्मणो मुखे कर्मजान विद्धि तान् सर्वानेवं ज्ञात्वा विमोक्षसे. अर्थ, हे सर्व विविध प्रकारचे यज्ञ वेदसम्मत आहे आणि ते विविध प्रकारच्या कर्मापासून उन्नत झालेले आहेत. याप्रमाणे त्यांचे स्वरूप जाणल्यावर तू मुक्त होशील. तात्पर्य, वर वर्णन केल्याप्रमाणे वेदांमध्ये निरनिराळ्या प्रकारचे कर्म करणाऱ्यांना अनुरूप असे विविध प्रकारचे यज्ञ सांगण्यात आले आहेत. जीव मात्रे देहात्मबुद्धीमध्ये पूर्णपणे रत झाल्यामुळे या यज्ञाचे आयोजन अशा रीतीने करण्यात आले आहे की ज्यामुळे मनुष्य आपले शरीर, मन किंवा बुद्धीद्वारे यज्ञ करू शकतो. परंतु या सर्वांचा अंतिम उद्देश मनुष्याला शरीरातून मुक्त करणे हाच आहे. या तथ्यास भगवंतांनी स्वतः या ठिकाणी पुष्टी दिली आहे.